सिंधुदुर्गातील मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत जो काही अपप्रकार घडला यानंतर संपूर्ण देशातून जगभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आणि नेमकं याला जबाबदार कोण आहे असा सवाल सुद्धा विचारला जातो। त्यासोबतच आदर्श शिल्प नेमकं कसं असायला हवं, वास्तू नेमकी आदर्श वास्तू कशी असायला हवी याबद्दलही बऱ्याचशा चर्चा झडत आहेत। या पुतळ्यामागची नेमकी खरं वास्तव काय आहे, या पुतळ्यामागचं हा पुतळा तयार कसा झाला हे जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलो महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाचे जे संचालक आहेत राजीव मिश्रा त्यांच्याकडे आणि आपण त्यांच्याकडून सखोल माहिती याबद्दलची जाणून घेणार आहोत। सर, तुमचं स्वागत आहे TV9 वर। आणि तुम्ही पहिल्यांदाच समोर आलात आणि तुम्ही माहिती सांगितली या सगळ्या संदर्भातली आणि अगदी बोल्ड निर्णय तुम्ही या संदर्भातला घेतला। नेमकं वास्तव काय, कारण कला संचालनालयावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की त्यांची कुठेतरी हायगाय झालेली आहे, चूक झालेली आहे, कारवाई करायला हवी अशी मागणी पण होते। जे स्कूल ऑफ आर्ट्सला पण यासाठी जबाबदार धरलं जात आहे, बदनामी होते, काय म्हणाल? सर, कुठलेही ज्येष्ठ पुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराज सारख्या पुतळा करण्याच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्रात एक असं GR आहे, धोरण आहे की कुठल्याही पुतळ्याला परवानगी कला संचालनालयाकडून घ्यावीच लागते, नाहीतर त्यांना ते उभारता येत नाही। ते पद्धत अशी आहे की कुठलीही एजन्सी जर आमच्याकडे ॲप्लाय करते, प्रस्ताव देते, तर त्या एजन्सीचा जो शिल्पकार असतो तो एक क्ले मॉडेल तयार करतो। या बाबतीत पण 6 फुटाचा क्ले मॉडेल शिल्पकारनी आमच्याकडे प्रस्तुत केला होता। त्या क्ले मॉडेलमध्ये कला संचालनालयाकडे एक समिती असते ज्याच्यात कलाकार असतात, कला इतिहासकार असतात आणि आमचे हे जे कमिटीचे मेंबर असतात ते कुठल्याही पुतळ्याचा आवभाव बघतात। या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाराजांचाच आहे की नाही हे बघितलं जातो। दुसरं, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांचा जो प्रपोर्शन आहे बॉडीचा त्याचा अभ्यास केला जातो आणि क्ले मॉडेलला मान्यता दिली जाते। त्या क्ले मॉडेलच्या नंतर मान्यता मिळाल्यावर आर्टिस्ट कुठल्या प्रकारे त्याला नेतो पुढे हे त्याची जबाबदारी असते। तर या बाबतीत असं झालं की क्ले मॉडेलला मान्यता त्यांनी घेतली आणि आमच्याकडून नेव्हीला ही मान्यता देण्यात आली। जेव्हा हे मान्यता दिली गेली त्याच्यात आम्हाला हे सांगितलं गेलं नव्हतं की हे 35 फुटाचं होणार आहे आणि त्याच्यामध्ये हे लोक स्टेनलेस स्टील वापरणार आहेत। आणि जेव्हा जेव्हा त्यांना हे करायचं असतं त्याच्याबद्दल त्यांनी ही माहिती आम्हाला न दिल्यास या बाबतीत आम्हाला काही तरतूद नाही, काही विचारायची तरतूद नाही। याच्यानंतर असं असतं, कुठल्याही पुतळ्याला मान्यता देताना त्याची चबुतराची पण मान्यता चीफ आर्किटेक्ट PWD कडून घेतली जातात आणि त्याच्यानंतरच आमची मान्यता मिळाल्यानंतर हे पत्र आम्ही निर्गमित करतो त्या कलाकाराला। त्या कलाकाराची जबाबदारी असते की त्यांनी कुठला मटेरियल वापरावा, कुठल्या स्ट्रक्चरल इंजिनियरकडून स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट घ्यावा आणि त्याच्यानंतरच निर्णय घेऊन हे पुढे नेमावा, करावा। नक्कीच, पण तुम्ही म्हणताय की 6 फुटाची परवानगी तुम्ही दिली होती, पण नेव्हीकडे ज्यावेळी गेलं तेव्हा 35 फुटाचा हा पुतळा उभारण्यात आला। त्यासाठी मग जबाबदार कुणाला मानायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आता जेव्हा कलाकारांकडे हे काम करायला दिलं गेला तेव्हा ज्या एजन्सीने त्यांना हाईट आणि मटेरियल ठरवायचा निर्णय दिला त्या कमिटीमध्ये कलाकारांनी सांगितलं पाहिजे होतं की जेव्हा मी हे 35 फुटाचा करणार आहे तर तेव्हा मला टेक्निकल सपोर्ट लागेल। टेक्निकल सपोर्ट म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियरची त्याला मदत घ्यावी लागेल आणि तिकडच्या परिसरात त्याला कसं उभारता येईल, त्याचे स्टेनलेस स्टीलचे जॉईंट्स कसे त्याला करता येईल आणि त्याला ते पेडेस्टलमध्ये फिक्सिंग करताना काय काय तरतूद करावी लागेल ते त्यांनी कदाचित केलं नसेल, म्हणून हा दुर्घटना झाली। नक्कीच, पण काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तूला काही बोल्ट लावले होते, त्याला जंग लागला होता आणि त्याबद्दलही माहिती कळवण्यात आली होती, पण कुठली कारवाई झाली नाही। याबद्दल काही माहिती संचालन विभागाला होती? नाही, या बाबतीत आम्हाला कुठलीही माहिती दिली गेली नव्हती आणि या बाबतीत आम्हाला कळवलंही नव्हतं कोणी। पण मला असं वाटतं जर आम्हाला कोणी अप्रोच झाला असता मार्गदर्शनासाठी की या बाबतीत आपण काय सूचना देऊ शकता तर आम्ही नक्की त्यांना
एका कलाकाराच्या माध्यमातून मदत केली असती. पण 6 फुटाच्या क्ले मॉडेलला जेव्हा आम्ही मान्यता देतो त्याच्यानंतर ते किती फुटाचं करतात आणि कुठले मटेरियल ते वापरतात त्याच्याबद्दल आम्हाला कुठली माहिती दिली जात नाही आणि त्याच्यावरती आम्हाला काही बोलता येत नाही. नाही, पण असं आहे की नेव्हीनं ज्यावेळी पुतळा उभारला तर आजूबाजूचं बांधकाम त्यांनी केलं नाही. मग याबद्दल तुम्हाला काही माहिती होती का आणि तुम्ही राज्य सरकारला याबद्दल कळवलं की या पुतळ्यामध्ये गैरप्रकार घडलेला आहे आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, ऑडिट व्हायला पाहिजे? नाही, याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हती आणि त्या कारणाने आम्हाला कुठलीही या बाबतीत काहीच करता आलं नाही. कारण हे जेव्हा त्या लोकांनी त्यांच्या स्तरावर हे निर्णय घेतला तर त्यांनीच ठरवलं असेल की आता याच्यापुढे त्यांनी काय करावं. या बाबतीत आम्हाला कुठली माहिती दिली गेली नव्हती. म्हणजे अंधारात ठेवण्यात आलं असं म्हणावं का, किंवा घाई गडबडीत गेलेला हा निर्णय आहे? मला असं वाटतं की वेळेचा प्रेशर असेल कलाकारावर आणि त्यांना लवकरात लवकर ते द्यायचं असेल आणि त्या घाई गडबडीत त्यांनी लक्ष दिलं नसेल आणि त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं मला कळतं. जे शिल्पकार आहेत जयदीप आपटे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ते सध्या फरार आहेत. ते कुठे आहेत माहीत नाही आहे आणि त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे, माहिती मिळते त्यानुसार, की मॉडेल जे सिलेक्ट त्यांनी केलं होतं ते मॉडेल सिलेक्ट न करता शेवटच्या क्षणी एखादं वेगळं मॉडेल त्यांना सिलेक्ट करून तो पुतळा बांधण्यास सांगण्यात आलं. हा प्रकार नेमका किती गंभीर वाटतो तुम्हाला? हे तर गंभीर आहे. जर असं झालं असेल तर याबाबतीत आम्हाला माहीत नाही. आम्ही तर ज्या मॉडेलला मान्यता दिली तेच त्यांनी करायला अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जर त्यांनी बदल केला असेल तर त्यांनी परत आमच्याकडे ते येऊन कळवणं गरजेचं आहे. जर असं झालं असेल आणि त्यांनी जर याच्यावरती निर्णय स्वतःच्या स्तरावर घेतला असेल तर याबाबतीत आम्हाला कुठलीही माहिती नाही साहेब. नक्कीच. पण यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही पत्र दिलंय 6 फुटाच्या पुतळ्याला वास्तुशिल्प जे आहे त्याला मान्यता तुम्ही त्या ठिकाणी दिली. 35 फुटाचा हा पुतळा बनला. हात फार लांब दिसतोय त्या 35 फुटाच्या पुतळ्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचे चेहऱ्याचे हावभाव सुद्धा वेगळे दिसत आहेत आणि त्यामुळे हा पुतळा कुठेतरी विद्रूप होता. बऱ्याचशा तक्रारी याबद्दल पूर्वी सुद्धा केल्या होत्या. मग याबद्दल काही माहिती नव्हती का? नाही, आम्हाला याबद्दल कोणीही कुठल्याही प्रकारे माहिती दिली नाही साहेब. आणि आम्हाला एकदा मान्यता दिल्यानंतर कुठलाही कलाकार येऊन कळवत पण नाही की उद्घाटनसाठी पण आम्हाला कोणी बोलवत नाही आणि ते त्यांच्या स्तरावरच निर्णय घेतात. पण मला असं वाटतं टेक्निकली त्याला सपोर्ट मिळाला नसेल आणि त्याने घाई गडबडीत चुका केली असतील. कारण क्राफ्ट्समॅनशिप जो म्हणतो आणि अनुभव जो लागतो एखाद्या शिल्पकाराला, या शिल्पकाराकडे कदाचित ते अनुभव नसेल. नक्कीच. पण 35 फुटाचा हा पुतळा जर बनवला असेल तर त्यासाठी तुमची परवानगी घेणं किती गरजेचं होतं? नाही, जेव्हा कलाकार 6 फुटाची मान्यता घेतात आणि जेव्हा त्यांना त्याच्यात बदल करावा लागतं तर कलाकारकडून असं अपेक्षित आहे की त्यांनी आम्हाला ते दाखवावे आणि कळवावे, जेणेकरून आम्हाला काही सूचना जर त्यांना द्यायची असेल तर ते आम्हाला देता आली असती. पण 35 फुटाच्या पुतळ्याला आमच्याकडून कुठली मान्यता घेतलीच जर गेली नसेल तर त्या बाबतीत आम्ही काय बोलू शकतो? तुमचं कुठलं पत्रही नाही आहे तसं? नाही, आमचं कुठलंही पत्र नाही. आम्हाला जे मॉडेल त्यांनी दाखवलं क्ले मॉडेल आम्ही त्यालाच मान्यता दिली. त्यांनी त्याचं काय केलं नंतर आणि त्याच्यावरती काय निर्णय घेतले त्याच्याबद्दलही आम्हाला त्यांनी काय कळवलंच नाही आणि आम्हाला त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नाही. पण मग आता प्रश्न असा निर्माण होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचाच हा पुतळा होता का? हो, नाही, हे पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचाच होता. त्याप्रमाणेच त्यांनी क्ले मॉडेलच्या प्रमाणे हे केलं असावा आणि असेल असं मला वाटतं. पण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या एस्थेटिक्स प्रमाणे जे भाव आहे, जे त्यांच्या भावना आहेत ते त्यांनी दर्शवलेत या पुतळ्याच्या माध्यमातून आणि त्यांनी तेच केलं असेल असं आम्हाला वाटतं. नाही, आता जे फोटो समोर येत आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय दिसत आहेत, आतून 2 अँगल बाहेर आलेले दिसत आहेत. असे पुतळे तयार केले जातात का? म्हणजे पुतळे नेमके कसे तयार केले जातात? शिल्प वास्तू कशी तयार होते? स्टीलची वास्तू तयार केली जाते का पुतळ्यामध्ये? काय असतं की पुतळा जेव्हा एवढा उंच असतो, जेव्हा आपण ते बघितलं तर ते कदाचित ब्रॉन्झमध्ये असावा, नाहीतर हेवी मेटलमध्ये त्याची कास्टिंग करण्यात यावी, जेणेकरून त्याचा वेट जो असतो पुतळ्याचा तो स्वयं स्टेबिलिटीचा आकार घेतो आणि कुठल्याही प्रकारे त्याला त्रास होऊ नये किंवा गंज लागू नये
त्याची काळजी आपोआप घेतली जाते. मला वाटतं याच्यावरती दुर्लक्ष झालं असेल आणि त्याचं मेंटेनन्स केल्यानंतर बरोबर कोणी लक्ष दिलं नसेल. नक्कीच. पण आता बरेचसे फोटो आहेत ते जगभरामध्ये व्हायरल होतात छत्रपती शिवाजी महाराजांचे, ज्या पद्धतीनं पुतळा खाली पडला आणि ते सगळे फोटो आता जगभरात व्हायरल होत आहेत आणि महाराष्ट्राची नाचक्की होते. कला संचालनावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स जी इतकी मोठी संस्था आहे त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तुम्हाला वाटतं यामागे राजकारण आहे, बदनाम केले जाते तुम्हाला? मला असं वाटतंय की दुर्घटना झाल्यानंतर ही कोणाची चूक आहे त्याच्यावरती समिती स्थापित केली जाते. हे कुठे कोण चुकलं याच्यावरती विचार केला जातो. पण मला आपल्याला कला संचालनाच्या माध्यमातून सांगायचं आहे की या बाबतीत आमची कुठलीही दखल घेतली गेली नाही आणि आम्हाला जर विचारलंच गेलं नाही 35 फुटाचा शिल्प करताना, तर या बाबतीत आम्हाला काही बोलायचं वाटतच नाही. काय बोलायचं आता? त्या लोकांनी स्वयंनिर्णय घेतले, पण हे दुर्भाग्य आहे की असं घडलं आणि असं होऊ नये. तर मला असं वाटतं की आता पुढच्या वेळी परवानगी देताना कुठल्याही कलाकारांना आम्ही आता अशी अट प्रस्ताव करायची इच्छा ठेवतो की जेव्हा जेव्हा आमच्याकडून त्यांनी कुठल्याही क्ले मॉडेलला असो किंवा कुठल्याही प्रकारच्या मॉडेलवर त्यांनी जर आमची मान्यता घेतली, तर जोपर्यंत ते पूर्ण होत नाही आमच्याप्रमाणे, तोपर्यंत त्यांना ही अट घालणे गरजेची आहे की त्यांनी परत आमच्याकडून ते दाखवून मान्यता घ्यावी. तुमची फसवणूक झालं असं वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणात? नाही, फसवणूक झालं असं म्हणता येत नाही, कारण आम्ही बऱ्याच कलाकारांना मान्यता देतो आणि बरेच अनुभवी कलाकारांचे पुतळे उभारले गेले आहेत. पण कुठल्याही पुतळ्यामध्ये अशी दुर्घटना झाली आम्हाला माहीत नाही. बरेच पुतळे ज्येष्ठ पुरुषांचे पुतळे जे अनुभवी शिल्पकारांनी केले, त्याच्यात अशी कुठलीही दुर्घटनाबद्दल आम्हाला माहिती नाही आहे. पण या बाबतीत कसं घडलं आणि त्याच्यामुळे ते काय चूक झाली याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. पण याची सखोल चौकशी पण व्हायला पाहिजे असं वाटतं? हो, याची चौकशी तर होणारच आणि ते कसं होईल शासन. भ्रष्टाचाराचे आरोप करतात आता सगळे विरोधक आहेत, ते एकत्र येणार आहेत. 1 तारखेला सुद्धा त्यांचं आंदोलन आहे. जोडे मारो सरकारला आंदोलन करतायत. गेटवे ऑफ इंडियाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो कधी कोसळला नाही. छत्रपती शिवाजी महाराज पार्कात पुतळा आहे, त्याला देखील काही झालं नाही. मग या पुतळ्यालाच का झालं? बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत. कोणी सांगताय वाऱ्याचा वेग ताशी 45 किलोमीटर होता, त्याचा हा फटका बसला. तुम्हाला खरंच वाटतं असं काही आहे? नाही, काय झालं आहे की जेव्हा शिल्पकाराने हे स्वरूप घेतलं, स्टील प्लेट्स वापरले, तर वाराचा तर वेग असतोच, पण ज्या जॉईंट्स त्यांनी घेतले असतील, त्या कास्टिंगमध्ये जे त्यांनी मेटलची स्टिचिंग केली असेल, ते बरोबर त्याच्याकडून वेल्डिंग झाली नसेल आणि त्याचा त्यांनी या प्रकारे विचार केला नसेल, त्यामुळे ही दुर्घटना होण्याची शक्यता मला वाटते. नक्कीच. काय व्हायला पाहिजे भविष्यामध्ये आणि आदर्श वास्तू नेमकी कशी असायला पाहिजे? माझा शेवटचा प्रश्न. सर, भविष्यामध्ये तर मला आता असं वाटायला लागलं आहे की कला संचालनालयाने मान्यता देताना मॉडेलमध्ये प्रत्येक कलाकारांना जेव्हा जेव्हा ते असे पुतळे उभारतील त्यांना परत येऊन ते दाखवणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागलं आहे. आणि जोपर्यंत बरोबर लक्ष देऊन त्यांनी हे काम केलेलं नाही आहे, त्याच्यावरती कला संचालनालयाची परत मान्यता घेणे आवश्यक आहे असं मला वाटायला लागलं आहे. नक्कीच. आणि ती परवानगी शासन तुम्हाला देईल अशी अपेक्षा बाळगूया आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमचा देखील त्यात सहभाग असेल अशी देखील अपेक्षा बाळगूया. तर आपण पाहिलं की पुतळ्याच्या पडण्यामागचं नेमकं कारण काय ते जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि राज्य सरकार आता तरी याबद्दल काही ठोस पावलं उचलणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.